विजय लातूरमध्ये काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच भावनिक देखील आहे कृपा। कारण मी आठवण करून देते की रवींद्र चव्हाण जेव्हा लातूरमध्ये सभा घेत होते तेव्हा त्यांनी विलासराव देशमुखांबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं होतं की देशमुखांचं नाव कुठेतरी पुसलं जाते, हे विधान रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर स्वतः रितेश देशमुख यांनी दिलं होतं की लिहिलेलं नाव पुसता येतं, मात्र जनतेच्या मनावर कोरलेलं नाव पुसता येत नाही। आणि त्यानंतर लातूरमध्ये काँग्रेसला मिळालेलं हे यश निश्चितच भावनिक आहे कृपा। कुठेतरी रवींद्र चव्हाण यांनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे का, असा सवाल या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होतोय। इतिहासातून खरं तर विलासराव देशमुखांचं नाव पुसलं जाईल असं हे वक्तव्य त्यांच्याकडूनच करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर फडणवीसांनी देखील या प्रतिक्रियेवर सारवासारव केली होती। नेमकं रितेश देशमुखांनी या खरं तर या वक्तव्याला कशी प्रतिक्रिया दिलेली होती ती देखील आपण पाहूया। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। तर जसं आपण ऐकलं रितेश देशमुख बोलतायत जनतेच्या मनावर ज्यांनी राज केलेलं असतं, आणि अर्थातच विलासराव देशमुख हे खूप प्रतिष्ठित असं नाव आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचं असं एक नाव आहे आणि त्यांच्याबद्दल केलेलं ते विधान। त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणांनी अर्थातच दिलगिरी देखील व्यक्त केली होती। आपण रवींद्र चव्हाण काय बोलले होते विलासराव देशमुख यांच्याबद्दल तेही ऐकणार आहोत आणि त्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी तेही ऐकणार आहोत। मात्र लातूरमध्ये काँग्रेसला मिळालेलं हे यश निश्चितच काँग्रेससाठी ही लढाई प्रतिष्ठेची होतीच आणि ही प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला या ठिकाणी यश मिळालेलं आहे कृपा। या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर किशोरी पेडणेकरांचा विजय झालेला आहे। अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 199 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि या ठिकाणी आता त्यांचा विजय झालाय कृपा। किशोरी पेडणेकर यांनी देखील महापौर पद भूषवलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा विजय झालेला आहे। राजन विचारेंच्या पत्नीचा मात्र पराभव झाला आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 12 मधून नंदिनी विचारेंचा देखील पराभव झालेला आहे। राजन विचारेंच्या त्या पत्नी आहेत, त्या ठिकाणी मात्र राजन विचारेंना गड राखता आलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।